अपिलजी भोयर ते आपले अनुभव या ठिकाणी व्यक्त करताना त्यांना विनंती करतो आणि घरमालक म्हणून विनंती ठाकरे हे मंडळाचे मार्गदर्शक आदरणीय नागपूर साहेब आणि सोडोदार यांच्या मुख्यालयात स्वागत करताना त्यांना विनंती करतो. माय नाव घेतलं का? नमस्कार. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज 9वे हवन दिनेशजी ठाकरे यांच्या निवासस्थानी पार पडले आणि त्या हवनानिमित्त एका भगवंताची चर्चा बैठक सुरू आहे. त्या चर्चा बैठकीमध्ये भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. बाबांना माझा प्रणाम. तसेच सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक मान त्यागी बाबा झुंजोजी डुबरीकर हे सुद्धा उपस्थित आहे. बाबांना माझा प्रणाम. तसेच सर्वांची लाडकी आई वाराणसी आहे झुंजोजी डुबरीकर हे सुद्धा उपस्थित आहे. आईंना माझा प्रणाम. तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष घोडे काकाजी यांना सुद्धा माझा नमस्कार. तसेच आजच्या चर्चा बैठकीचे संचालक आयुष दादा यांना माझा नमस्कार. आमच्या या परिसरातील तारणी गावातील चर्डेजी महादेवजी चर्डे मार्गदर्शक काकाजी यांना सुद्धा माझा नमस्कार. तसेच संपूर्ण मंच सेवक सेविका बालसेवक सर्वांना माझा नमस्कार. तर आपण या मार्गामध्ये दुखी येतो. आपण सगळे देवी देवता पूजून सण्यानी इकडं तिकडं भटकून दवाखाने वैद्वानी करून सण्यानी आपण आता मराच्या मार्गी लागलो आहोत. अशा टायमामध्ये आपल्याला हा एका भगवंताची आठवण येतो आणि या मार्गामध्ये प्रवेश करतो. मार्गदर्शकाला आपण असा शब्द देतो की मी मरीन किंवा जगेल हा एकाच भगवंतापाशी विलीन होईल असे आपण शब्द देतो. पण ते हा मार्ग सोडणार नाही किंवा असं काही गलत करणार नाही. एका वचनाने मी हा एका भगवंताचे कार्य करेन असे आपण शब्द देतो. पण हे आपण कुठपर्यंत करतो जतपर्यंत आपले दुःख दूर होते तिथपर्यंत. पण तो भगवंत दयाळू आहे. आपल्याला ती 7-21च्या कार्यामध्ये खरंच तो एक भगवंत आपले दुःख दूर करतो आणि आपण सुखी होतो. तर आपण आपली मनमानी करणं चालू करून टाकतो कारण आपण सुखी होतो ना म्हणून. तसंच माझ्या हाताने सुद्धा झाला. मी एक असा व्यक्ती होतो की गरीब माझ्यापाशी म्हणजे माझ्या वडिलांची परिस्थिती खालावलेली होती. पैसा नाही राहायच्या आणि अशी परिस्थिती होती का खूपच खराब. आम्ही बी सुद्धा ह्या मार्गामध्ये आल्यानंतर सुखी झालो. आता तर सगळं व्यवस्थित आहे. सगळं व्यवस्थित झाल्यानंतरच आपण चुकतो आपल्या कर्माला चुकतो. माझं लग्न झाल्यानंतर 4 वर्षाने मी लग्नाचे त्यागाचे कार्य 11 दिवसाचे 4 वर्षांनी केले. कारण का बरं केले? माझ्या मुलाला दुःख आलं होतं. तेव्हा मला आठवण आली का नाही आपल्या हाताने काहीतरी चुका होत आहे. आता आपण मार्गदर्शकाकडे गेलं पाहिजे आणि आपले कार्य करायला पाहिजे. आता माझ्या लग्नाला 5 वर्ष झाले आणि मी गेले जानेवारी महिन्यामध्ये 11 दिवसाचा त्याग केला. माझ्या हाताने सुरुवात केली. 6 दिवस झाले. काकाजीने विचारलं होतं की माझे मार्गदर्शक कोडोळे काकाजी आहे. काकाजी मंडळाचे संचालक कोडोळे काकाजी माझे मंचावर स्थान ग्रहण करतील असे मी त्यांना विनंती करतो. तर 6 दिवस झाले. माझ्या विचारलं होतं काकाजीने की मानसिक पाळी वगैरे येईल का. आम्ही म्हटलं नाही येणार कारण वेळ होती.
10-12 दिवस मानसिक पाळी यायला वेळ होती, तर आम्ही म्हटलं होऊन जाते कार्य. पण माझी घरवाली आली, घरी आल्यानंतर कार्य घेतल्यानंतर म्हणते की मला पाळी 5 दिवसा अगोदर येते. मी म्हटलं पहिलं का बरं नाही सांगितलं. आलो आणि खरंच त्याच चालू झाल्यानंतर 6 दिवसांनी खरंच पाळी आली आणि त्या दिवशी हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता भांडेवाडीला काकाजीच्या. तर म्हटलं आता फोन कसा करू, तर मी आपली छोटी मोठी गलती महादेव चौधरी काकाजीला यायला मी आपली शेअर करतो. काकाजी म्हटलं असं असं झालं, आता कसं करायचं, बोलते का म्हणजे काकाजी सोबत. ठीक आहे द्या म्हटलं. तर त्यांनी माझ्या मार्गदर्शकासोबत बोलणं करून दिलं. तर बापू म्हणते मी विचारलं होतं तुला, म्हणते कसं, म्हणते आता करून टाक म्हणते कार्य. पण मला असं वाटलं काकाजीने जेव्हा त्याग घेतला होता मी त्यांनी मला म्हटलं होतं की बापू कोणती चूक झाली तर ते घरी येऊन सांगायची. मी म्हटलं आता मी फोनवर विचारलं, काकाजी म्हणत आहे कारण त्यांच्याकडे एवढे सेवक आहे की लक्षात राहत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीच आंघोळ केली, पुन्हा काकाजीकडे परत गेलो घरी सकाळी. काकाजी म्हटलं अशी अशी गोष्ट झाली. तर म्हणते बापू खंडित करून टाकते का. ठीक आहे म्हटलं, साधे कार्य करून टाक म्हणते, पुन्हा डबल कर म्हणते. साधे कार्य केले 3 दिवसाचे, पुन्हा डबल त्याग घेतला. मग पुन्हा 3 दिवस झाले. मी जेवण करत होतो, माझ्या मुलाने माझ्या ताटामध्ये सीधी लाट टाकली. मला पुन्हा राग आला, मी माझ्या मुलाला 2-3 मारल्या. पुन्हा सकाळी डबल काकाजीकडे गेलो. काकाजी म्हटलं मला राग आला होता, मी माझ्या मुलाला मारलं. म्हटलं बापू म्हणते खंडित झालं म्हणते. त्यात भगवंत आपली परीक्षा पाहते, म्हणते की हा करते की नाही करत, याला राग येते की नाही राग येत, असं माझ्या मार्गदर्शकांनी म्हटलं. तर पुन्हा मला 3 दिवसाचे साधे कार्य दिले. तर पुन्हा कार्य झाले. माझ्या घरचे लोक म्हणत होते आता थांबून जाऊन ना आपण आपले कार्य खूप खंडित होत आहे. माझी बी इच्छा पलटली, खरंच थांबून जाऊ का बा, कारण आपण कार्य एकावर एक खंडित करत आहोत. साध्या कार्यामध्ये माझे मन पुन्हा पलटलं, नाही थांबणं बेकार आहे, आपण कार्य करूनच टाकावं. तर पुन्हा मी माझे साधे कार्य समाप्ती झाले. समाप्तीच्या दिवशी काकाजीकडे गेलो. काकाजी म्हटलं पुन्हा त्याग करायचा, पुन्हा कार्य दिले. तिसऱ्यांदा माझा त्याग सफल झाला आणि सफल झाल्यानंतर काकाजीकडे गेलो. विनंती प्रार्थना जे त्यागाचे बंधन आहे ते सांगितले, त्यांनी मंडळात पाठवलं. तिथं सुद्धा मी सफल झालो. एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. थोड्यांना माझा नमस्कार. धन्यवाद. मुक्काम आमेवाडा हे थोडक्यामध्ये आपला अनुभव व्यक्त करताना स्वीकारना विनंती करतो. हनुमान जीवो मान त्यागी बाबा जुंगे जीवो परमात्माए. नमस्कार. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने आजचे मासिक नवयावन विनोददादा ठाकरे यांच्याशी नुकतीच पार पडली. त्यानिमित्त त्या भगवत गुणाच्या चर्चा बैठकीला सुरुवात आहे. त्या चर्चा बैठकीला विषयी भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. बाबाला माझ्या पुन्हा तसेच आम्हा सर्वांचे सद्गुरू महान बाबा जिंदेजी उपस्थित आहे. या बाबाला सुद्धा बाबांना तसेच बाबाला वेळोवेळी सहकार्य करणारी मातोश्री वाराणसी उपस्थित आहे. त्या आईला सुद्धा माझा प्रणाम. तसेच आजच्या बैठकीचे अध्यक्ष झोळे काकाजी यांना सुद्धा माझा नमस्कार. तसेच मंडळाच्या अंतर्गत मार्गदर्शक पडोळे काकाजी यांना सुद्धा माझा नमस्कार. तसेच माझे मार्गदर्शक तारणी परिसरातील महादेव काकाजी चावले यांना सुद्धा माझा नमस्कार. आणि सर्व मंडळाला माझे एकसाथ नमस्कार. तसेच सेवक सेविका बालसेवक सर्वांना माझा एकसाथ नमस्कार.
पण मी एक अवसेवक होतो, एकदम गेला घेतला जेणेकरून नशा करायचा का एकदम म्हणजे परिस्थितीच्या नुसार परिस्थिती अशी हलावली होती का, कारण की कुठून जे पैसे आणि किंवा काय करीन कर्ज वगैरे खूप झालं होतं आणि व्यसन होतात. व्यसन एवढा का दारूचा का पायथ्याचे 3 वाजता दारू प्यायच्या, एका दमानं दिवसभर पिऊन राहायच्या. पण भगवंताचे पहिलेपासून जी मी हे करत होतो म्हणजे कारण की कोणीही जेव्हा धर्माचा किंवा भगवंतावरती विश्वास ठेवायचा कोणतेही असं झालं तर दारू पिऊन येताना माझे जेवढे पूर्ण पैसे समाप्त झाले आणि काय सद्बुद्धी दिली का माहित नाही. दारू पिऊन नको आणि मार्गाशी जुळावं असं नाव घेतलं. पत्नीला म्हणलं कसं होतं, पत्नी आणि मुलगा म्हणत होते का दारू पिणाऱ्याचं काही खरं नाही येणार, मार्गात गेल्यावर का 4 दिवस ठेवायचे पुन्हा अजून दिवसांनी कसे करतील गावावरून चालू केलं तर मार्गात येते आणि 4 दिवसांनी 8 दिवसांनी दारू पिणे चालूच राहत होता. तर काही ना माझ्या मुलगाने मी घेतो तो सगळं म्हणे घेतो म्हणे तुमच्यासोबत म्हणे, पण म्हणे मला उद्या खालता गावाची नाही आल्या पाहिजे म्हणजे का म्हणतील मावती खूप मार्गात गेला आणि दारू ते काय म्हणजे माझ्या का कसं नाही तुझ्यापेक्षा मला बी काहीतरी वाटेल का माझ्या पोरांचा काहीतरी उद्योग झाला पाहिजे किंवा चांगलं झाला पाहिजे का भगवंताच्या चरणी गेलो एक वेळा. आता म्हणजे कधीच असं पाहिलं नव्हतं की माझ्या जेव्हा मी रोजी कमवून का काही कमवून एवढं चांगलं आहे का खूपच. आता माझ्या त्यागामधला एक अनुभव आहे. आता त्याग 20-21 दिवस त्याग चांगला झाला आणि तो माझा मोठा मुलगा शाळेमध्ये दररोज स्कूलला अभ्यास करायचा. सकाळी 7 वाजता जायचा, सायंकाळीपर्यंत काही किलो असा पाण्याच्या त्याच्यावर राहायचा. तर त्यांनी काय केलं, दुसऱ्या काही दिवस तर तू आहे ना स्वतःची तर काही खाल्लं नाही, तर एका मुलाला का नाही तेवढे पैसे उठवलेले नाश्ता करासाठी. त्या खंडित झाल्यावर आणि त्या खंडित होताबरोबर माझी पत्नी बायासोबत रोगाला जायला लागली. तिच्या पायाला चिपल्या आणि अशी अंगार होत होती. तिचे जमत नव्हतं त्या टायमामध्ये. आम्ही आता झोपून येतो, तिच्या पायाची अंगार पक्की व्हायची, तर तिला काय सुटलं काय नाही. तिने आपल्या हाताने गुळातला पाणी घेतलं आणि भगवंताचं स्नान स्मरण केलं आणि तीर्थ बनवलं आणि स्वतःच केलं तिनं. तर तिच्या रातभरामध्ये तिला 5 का 15 मिनिटामध्ये म्हणजे असं आराम झाला. आणि तिने सकाळी सांगितलं म्हणते आम्हाला एवढा आराम नाही, अंगार एवढी म्हणजे पायाची का खूप अशी आग चांगली हिरोटी टाकल्यावर याची अंगार एवढी म्हणे. पण भगवंताची एवढी मान कृपा आहे तर भगवंताच्या घरी केलं. पण एवढं काय आपल्याला सत्य मर्यादा प्रेमाने चालायला लागते. आता सगळेच माझं सगळं मुजवली कधी नव्हतं. आता आज कार्यक्रमाला याची इच्छा होते. रोजी कमवून सुद्धा माझ्याकडे काहीच नाही, बघ 2 हाताची मेहनत करणे आणि 4 जीव म्हणजे परिवार करतो. तरी मी आज रोजी कमवून आपल्या कार्यक्रमामध्ये उत्सुकता. मला अशी आवड आहे का महिन्यातून 2 किंवा 4 जी होणं मला जवळपासचे मासिक नवे होणं कार्य भेटले तर मी अचूकतेनं मला 1000 रुपये रोजी देतील तरी मी त्याच्याकडे कधी पाहत नाही. भगवंताचं सत्य मर्यादा प्रेमानं आचरण करतो आणि आचारा विचारांनी चालतो. तसेच तुम्ही पण चालण्याचा प्रयत्न करा. एवढी मी आपले 2 शब्द पूर्ण करतो. सगळ्यांना याच्यात नमस्कार जी. धन्यवाद आदरणीय वनवे साहेब. आपण सुद्धा मार्ग देण्या अगोदर त्यांच्यावर काही परिस्थिती होती, दारूचं त्यांना व्यसन होतं आणि त्यांच्या घरामध्ये वागत नसल्या कारणात या मार्गाशी जुळले आणि बाबाच्या कृपेने त्यांना सुख समाधानी मिळाली. धन्यवाद साहेब. यानंतर सन्माननीय बाबांचे सेवक प्रफुल्लदादा देशमुख मुक्काम नरसाडा हे सुद्धा आपले अनुभव व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्माए नमस्कार. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज मेंढेगाव या परिसरामध्ये दिनेशजी ठाकरे काकाजी यांचे निवासाने नुकतेच 9वे हवन कार्य पार पडले. त्या प्रित्यर्थ एका भगवद्गीताची चर्चा बैठक सुरू आहे. त्या चर्चा बैठकीमध्ये स्वयं सृष्टीविधाता बुद्धी निर्माता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. भगवंताला माझा प्रणाम. तसेच आपल्या सर्वांचे सद्गुरू महान तगी बाबा जुमदेवजी सुद्धा उपस्थित आहे. बाबाला सुद्धा माझा प्रणाम. तसेच
आजच्या चर्चा बैठकीमध्ये स्वयं मातोश्री वाराणसी आई सुद्धा उपस्थित आहे. आईला सुद्धा माझा नमस्कार. तसेच चर्चा बैठकीला चालवण्यासाठी एका अध्यक्षाची गरज असते, तर आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष मकरडोगरा या परिसरातील मार्गदर्शक झोडे काकाजी यांना सुद्धा माझा नमस्कार. तसेच आजचे हा घराचे मार्गदर्शक चौधरी काकाजी यांना सुद्धा माझा नमस्कार. तसेच उपस्थित असलेले सर्व सेवक सेविका बालसेवक स्वयंसेवक मार्गदर्शक सर्वांना माझा नमस्कार. तसेच संचालक दादा आयुष दादा घरात यांना सुद्धा माझा नमस्कार. सर्वप्रथम आभार ते दुःखाचे मानतो की या दुःखामुळे या परमात्मक मार्गाची जाणीव आम्हाला लागली. मार्गात येण्याचे कारण की आम्ही पप्पाला दारूचं व्यसन होतं आणि व्यसन असं होतं की लोकांचे बाप घरी यायचे तर त्यांना चांगलं वाटत होतं. मला असं वाटत होतं कारण की मी मोठा आणि माझं लहान भाऊ आहे, आम्हाला असं वाटत होतं हा माणूस आज घरात येईन मम्मीला मारण म्हणून. असे 4-5 वर्ष आम्ही काढले कारण की दारूवाल्या माणसाला स्वतःचे पोरं सुद्धा इज्जत नाही देत. ते गोष्ट तेव्हा मला समजली. कारण की पप्पा घरी यायचे, मम्मीला मारपीट करायचे आणि घरात जे दारूमुळे दिवस पाहिले आहे पप्पांनी मम्मी म्हणजे इतके झगडे झाले. माझं घरात राहणं म्हणजे असं वाटत होतं मी केव्हा केव्हा घर सोडून जातो. तर आपण ह्या दारूमुळे पूर्ण बरबाद झालो होतो. पण त्यानंतर आम्हाला परमात्मक मार्गाची जाणीव लागली. त्याच्यानंतर आम्ही मार्गामध्ये आलो आणि मार्गामध्ये आल्यानंतर आमची सुखसमाधानी वाढली आणि माझी स्वप्न होतं की मला काहीतरी चांगलं शिकायचं आहे. माझे पप्पा नरपिडींचे ठेकेदार आहेत आणि मी मराठी मीडियममधून शिकलेला. माझी इच्छा होती मला इंग्लिश मीडियममध्ये शिकायची, पण घरची परिस्थिती नव्हती आणि परिस्थिती होती तर मनस्थिती नव्हती. कारण की घरात जर बाप दारू पिऊन येत असेल तर कोणत्याच बोलायची इच्छा नव्हती घरात आपण चांगलं शिकावे या म्हणून. आणि जेव्हा पप्पा घरी यायचे तर आम्हाला वाटायचे का बरं घरी येते का म्हणून. घरी येऊन नुसते झगडे येत होते आमच्या. आणि जेव्हा आता मार्गामध्ये आलो त्याच्यानंतर इतकी चांगली परिस्थिती आहे की 7 वाजता जर पप्पा साईडवरून आले तर लहान भाऊ फोन करतो की पप्पा का बरं आले. 8 वाजेपर्यंत आले मी फोन करतो. म्हणजे जी आपुलकी आता वाटते आधी मार्गाच्या आधी वाटत नव्हती. आणि माझी इच्छा होती मला चांगलं शिकायचं होतं. मी चांगलं इंजिनियर आणि सॉफ्टवेअर इंजिनियर आहे बाय प्रोफेशन. आणि मी माझा अनुभव सांगतो की जेव्हा माझं कॅम्पस प्लेसमेंट होतं मी जामठा रोडवर पॉलिटी कॉलेज आहे त्या कॉलेजमधून शिकलेलं आहे. माझं 7 सेलमध्ये कंपनी आली. मला सरळ पुणेचा ऑफर लागला 4.5 लाखाचा. माझी इच्छा होती कारण की पहिली कंपनी होती आणि मला जॉब करायचं होतं त्याच्यामध्ये. पण मम्मी पप्पाची इच्छा होती की पोरगा नागपुरातच राहिला पाहिजे. पण मी असं म्हणत होतो की कारण की त्यावेळेस ऑफर नाही मिळत होते जॉब ऑफर आणि लॉकडाऊनचा वेळ होता. मला 4.5 लाखाचा पुणेमध्ये पॅकेज लागला. पण मम्मी पप्पा म्हणत होते की बापू इथं 5 पैसे कमी भेटले चालन, पण इथं नागपुरामध्येच पहा आणि आपल्या भगवंताची जाणीव करून तू चर्चा बैठकीला जाऊ शकते, हवन करायला जाऊ शकते. कारण की माझ्या मनामध्ये मार्गाची जाणीव करून देणारे मार्गाची आवड निर्माण करून देणारे माझे मम्मी पप्पाच होते. कारण की जसं आता तुम्ही इथे चर्चा बैठकीमध्ये आले तर माझे मम्मी पप्पा जात होते. माझे मम्मी पप्पा म्हणत होते की बापू आज सेवकाचा पोरगा इंजिनियर बनला, सेवकाची मुलगी डॉक्टर बनली. तेव्हा अशी नाही म्हणत होते की आपली तेलाचा पोरगा बनला की कुरप्याचा पोरगा बनला. तेव्हा म्हणत होते आपल्या सेवकाचा पोरगा बनला, आपल्या सेवकिनीची पोरगी बनली. तर ते आपुलकी सांगत होते. म्हणजे माझ्या मम्मी पप्पाला वाटत होते की आपल्या पोरगा काहीतरी बनन म्हणून. आणि जर पोरगा बाहेर शिकायला गेला तर आमच्यापासून तर दूर राहीन, पण यालाही भगवंताची आवड नाही होणार. तर मम्मी पप्पांनी शब्द ठेवला की बाबा काही करून माझ्या पोराला नागपूरमध्येच ऑफर लागला पाहिजे. आणि गोष्ट तशीच झाली. पुण्यामध्ये 4.5 लाखाचा पॅकेज लागला. नागपूरमध्ये मला दुसरी कंपनी आली तिथे 6 लाखाचा पॅकेज लागला. आणि मग तिथे असं झालं की 210 मुलं बसली होते पहिल्या राऊंडमध्ये. त्याच्यातून दुसऱ्या राऊंडमध्ये गेले 50 मुलं. त्याच्यामध्ये माझा नंबर लागला आणि तो राऊंड होता कोडिंगचा. आणि 50 मधून मग 15 मुलांचं सिलेक्शन 21 मुलांचं सिलेक्शन झालं. त्याच्यामध्ये मला 100% गॅरंटी होती कारण की मी तो अभ्यास पूर्ण केला होता. आलेले प्रश्न पूर्ण सोडवले होते. मला माहित होतं की माझं सिलेक्शन होणारच म्हणून आणि मी नागपूरच्या कंपनीत जाईलच. पण असली माझी परीक्षा तेव्हा झाली. मला जे लिस्ट निघली त्या लिस्टमध्ये माझं नावच नव्हतं. आणि माझा मित्र म्हणत होता प्रफुल्ल म्हणे तुझी म्हणत होता की तू निघून जाशील म्हणून. आणि मला गॅरंटी होती की मी निघूनच जाईल म्हणून. परंतु त्याच वेळेस मी भगवंताला प्रणाम केला. बाबा म्हटलं मी मेहनत केली आहे, मी फक्त बेगारी पलंगावर मनीनुसार नाही लागत आहे. मी मेहनत केली. मी 8-9 घंटे आपली कोडिंग केली, क्लासेस केले, सगळे केले आणि मेहनत करून मी पेपर सॉल्व्ह केला. पण मला मेहनतीचं फळ नाही भेटत आहे.
तिथेच मी प्लेसमेंट ऑफिसच्या बाहेर बसून बाबाला प्रणाम केला का बाबा काही करून मला नागपुरातली ही कंपनी पाहिजे म्हणजेच पाहिजे. तर जी कंपनीमध्ये येणारे इंटरव्ह्यू घेणारे लोक होते मी त्यांच्यासोबत बोलले की सर आपने किस बेसिस पे मेरा सिलेक्शन नहीं किया, म्हणजे तो क्रायटेरिया होता. तो ते म्हणाले की हम ऐसे नाही बता सकते की म्हणजे क्वेश्चन कोणते होते काय होते आणि कोणत्या बेसिसवर केलं. मी त्यांना फक्त एकच रिक्वेस्ट केली, पहिले बाबा मनामध्ये प्रणाम केला आणि त्यांना एकच रिक्वेस्ट केली की माझा पेपर तुम्ही रिचेकिंगमध्ये टाका. आणि त्यांनी माझी गोष्ट ऐकली आणि जे 21 मुलं प्लस शेवट माझा नंबर टाकला 22 मध्ये आणि 22 मधून फक्त 5 मुलांचं सिलेक्शन झालं आणि त्याच दिवशी 5वा नंबर माझा लागला होता. आणि नागपूरच्या IT पार्कमध्ये मग माझा जॉब लागला. मम्मी पप्पाला सांगितलं की मम्मी पप्पा खुश झाले. आणि एक वेळ होती की जेव्हा आम्ही मार्गामध्ये नव्हतो तेव्हा असं राहायची इच्छा नव्हती, पण जेव्हापासून या परमात्माच्या मार्गात बाबा जोंधळीजीच्या मार्गामध्ये आलो असं वाटतं की घर चांगलं सोडण्यासारखं झालं. आज आपल्याला ज्या ठिकाणी बेवड्याचे पोरं किंवा दारू पिणाऱ्या माणसाला तर इज्जत देतच नाही, माणसाच्या पोराला सुद्धा इज्जत नाही देत. आणि रिश्तेदार राव की किती कोणी चांगले राव पण दारू पिणाऱ्या माणसाला पोराला इज्जत देत नाही हे नेहमी सत्य गोष्ट आहे. आणि जो माणूस दारू पितो त्याला स्वतःचे पोरं सुद्धा इज्जत देत नाही. पण ह्या परमात्म्याच्या मार्गामध्ये आल्यानंतर चांगली आम्हाला सुखशांती मिळाली, समाधानी मिळाली. आणि एक गोष्ट आता बघतो की सेवकाचे पोरं थोडं चर्चा बैठकीमध्ये हवन कार्यामध्ये कमी येत आहेत. मी मान्य करतो की शिक्षणाचे पोरं आहेत, पण 30 दिवसातून 25 दिवस प्रपंचासाठी तर 5 दिवस परमार्थासाठी पण द्या. कारण की काय कशा गोष्टी असते की जसं आपण चर्चा बैठकीमध्ये इथे येऊन राहिलो तर आपल्याला नवीन नवीन अनुभव ऐकायला मिळते. आणि त्याचसाठी जसं आता मी IT पार्कमध्ये जॉब करत होतो तेव्हा आपल्या काही मला गाड्यावर नाव दिसत होते परमात्मा एक म्हणून. तेव्हा वाटायचं की आपण होतो कसे आणि आपण झालो कसे. ज्यावेळेस माझे पप्पा नळबिडींचे माती गोळ्याचं काम राहते, आज मला असं वाटतं की आपण अगर या मार्गामध्ये नाही राहिलो असतो तर IT पार्क आणि मोठ्या मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये आपलं काम करण्याचं स्वप्न झालंच नसतं. कुठेतरी माती गोळ्याच्या कामावर लेबर मिस्त्रीसारखं कामाला जावं लागलं असतं असं वाटत होतं. पण जेव्हापासून या मार्गामध्ये आलो आणि सगळं भगवंताच्या कृपेने जसं जमलं त्या पद्धतीने 4 व 3 शब्द पास नेण्याचा प्रयत्न केला, पालन केलं, भगवंताने योग दिला आणि आता घरात सगळं सुखी समाधानी आहे. आणि एवढेच बोलून माझे 2 शब्द समाप्त करतो. माझ्या बोलण्यासाठी ते चुकबुक झाल्याचं मी सर्वांना माफी मागतो. सर्वांना माझा नमस्कार. धन्यवाद प्रफुल्लदादा देशमुख. आपण या ठिकाणी सत्य अनुभव आणि सत्य जे काही परिस्थिती त्यांच्यावरती होती त्यांना सांगितलं. कारण की प्रफुल्लदादा देशमुख माझ्या ॲडमिशनच्या वेळेस माझ्यासोबत राजधानी कॉलेजला आले होते आणि सत्य परिस्थिती त्यांची सुद्धा आहे. आणि सेवकांची मुलं हे भगवतकारांनी जास्त दिसत नाही त्यापैकी मी सुद्धा होतो. पण भगवंताची हे जबरदस्ती स्वतः होऊन जेव्हा आपण स्वतः भगवत कार्यासाठी आपण रुची दाखवून तेव्हा काहीतरी आपल्याला या मार्गामध्ये अनुभव मिळेल. आपण या बैठकीच्या माध्यमातून आपण या बैठकीमध्ये येण्याचा प्रयत्न करू आणि ते सत्य त्यांनी या ठिकाणी अनुभव सांगितलं. धन्यवाद देशमुख दादा. यानंतर बाबांची सेविका रुपालताई नवगरे. आपण सर्व मिळून प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. नमस्कार. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमाननगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजचे 9वे हवन कार्य बाबांचे सेवक ठाकरेजी यांच्या निवासस्थानी नुकतेच मासिक 9वे हवन पार पडून एका भगवत गुणाच्या चर्चा बैठकीला सुरुवात आहे. या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. बाबाला माझा प्रणाम. तसेच मानव धर्माचे संस्थापक मानतेगी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे. बाबाला माझा प्रणाम. तसेच मातुंडी बाराशे आई खुबरीकर उपस्थित आहे. आईला माझा प्रणाम. तसेच आजच्या बैठकीचे अध्यक्ष काकाजी यांना माझा नमस्कार. तसेच माझे मार्गदर्शक आणि मंडळाचे मार्गदर्शक चर्डे काकाजी यांना माझा नमस्कार. गट नंबर 9चे कार्यकर्ते मंडळाचे संचालक पडोळे काकाजी यांना माझं आदरपूर्वक नमस्कार. तसेच नागतोळे काकाजी, श्रोते काकाजी, आदरणीय मन सेवक सेविका बालसेवक यांना माझा नमस्कार. तसेच संचालक दादा घरत दादा यांना माझा आदरपूर्वक नमस्कार. पहा, या मार्गामध्ये खरंच
दादांनी आताच बोलताना सांगितलं की एखादा दारू पिणारा व्यक्ती असेल त्यांच्या मुलांना किंवा पत्नीला किंवा त्यांना कधी मान सन्मान मिळत नाही. ती जर आपल्या परिवारात पण असतील तरी त्यांना मान सन्मान मिळत नाही. हे खरंच त्या दादांनी सांगितलं. पण आज आपल्याला तसं नाही आहे. गरीब असो की मोठा आपल्या सर्व समान आहोत. आपल्या बाबांनी खूप मोठी महान कृपा आपल्या सर्वांना मिळवून दिली आणि या कृपेमुळे आपण सुखी समाधानी झालेले आहोत. आणि या सुखी समाधानी झाल्यामुळे आपले लक्ष कुठेतरी दूर होत आहे. आपण प्रत्येक कार्यक्रमात जातो तर पहा शेवकिनीची संख्या ही भरपूर प्रमाणात असते आणि सेवक दादा कुठेतरी बसलेले असतात. त्यांना आळस येते या चर्चा बैठकीमध्ये बसायचं, पण ते मंडपामध्ये येऊन बसण्याचा प्रयत्न नाही करत. असं का बरं? कारण की आपण ह्या मार्गाच्या चर्चा बैठकीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आपले दुःख कधी दूर झाले? आपण अनेकात असताना या टपरीवर बसताना आपले दुःख दूर झाले नाही, तर आपण ह्या मार्गात आलो. जेव्हा सेवकांनी आपल्याला मार्गदर्शन केले त्यावेळेस आपले दुःख दूर झाले. तसंच माझ्या पतीवर पण 5व्या महिन्यामध्ये एक संकट आलेलं होतं. त्यांची अचानक रात्री 11 वाजता तब्येत खराब झाली आणि पोटाने ते चिल्लावू लागले. मला म्हणे तू तीर्थ बनवले. मी म्हटलं तुम्ही बनवून घ्या आणि औषधी घेऊन घ्या. त्यांनी घेतलं. थोडा वेळ बसले आणि बाहेर घुमायला गेले. घुमून आल्यानंतर आणखी थोडा वेळ बसले आणि म्हणाले की माझा पोट खूप जोरात दुखायला लागला. मी म्हटलं होऊ शकतं असंच दुखत असेल. मी माझ्या भासऱ्यांना आवाज दिला, भाऊजी म्हटलं यांचं पोट दुखत आहे. तर त्यांनी म्हटलं तुझ्याकडे त्यागाची किंवा 9व्या हवनाची रक्षा असेल ना म्हणे, तू त्याचं तीर्थ 41 फुगाचं तीर्थ बनवून त्याला दे म्हणत होते. मी तसंच केलं. उठली, हातपाय धुतले आणि त्यांना तीर्थ बनवून दिलं. काही वेळापर्यंत त्यांना आराम झालं. मग गाडी मिळत नव्हती. सेवकांना मी फोन केला आणि ते आले. पहा, कारण की प्रसंग येतो त्यावेळेस कोणी साथ नाही देत, तर आपला परिवार हा खूप मोठा आपली शक्ती असते आणि त्या परिवाराला पकडून चालले पाहिजे. त्यानंतर आस्था हॉस्पिटलमध्ये नेलं. 3-4 दिवस माझे पती तिथे ॲडमिट राहिले आणि डॉक्टरने सांगितलं की याच्या पोटामध्ये छाले आले आणि ते तुम्ही लवकर आले म्हणे. इतके छाले उचलणे त्याला कॅन्सर होऊ शकत होता म्हणे. मी शांत बसली चुपचाप. काही असं विचार येत होता पण काही समजत नव्हतं का करावं. 3-4 दिवस राहिली. त्याच्यानंतर आस्था हॉस्पिटलमध्ये एक बाबाची शेवकीन, राऊत गुरुजींच्या हातची शेवकीन होती तिथे. बाई म्हणे तू ज्यावेळेस औषधी देते त्यावेळेस म्हणे तू फुका मारून देत जा, बाबाचं नाव घेत जा. मी तसंच केलं. 8व्या दिवशी 5व्या दिवशी त्यांनी सलाईन इंजेक्शन मी घेतच नाही म्हणे, औषधी वगैरे घेतलीच नाही. मी म्हटलं डॉक्टरांना आता बंद करून द्या, राहू द्या असेच. मी घरी परत आले. मला काही काम असल्यामुळे परत गेली. त्या दिवशी होते. मग काय योगायोग तिथे आम्हाला पडोळे सर मिळाले. पडोळे काकाजींचे मुलगा तिथे डॉक्टर म्हणून आहे. त्यांनी मला मार्गदर्शन केलं. तुम्ही म्हणे ताई म्हणे आता सुट्टी घेऊन घ्या म्हणे आणि परमेश्वराची भावा करा म्हणे. तुम्ही हे सर्व औषधी पाणी जेवढा आहे जितकं घेता तेवढंच त्यातला द्या म्हणे आणि ट्रीटमेंट घरून चालू करा म्हणे. परमेश्वराची तुम्ही कृपा परमेश्वराची आस करा म्हणे. परमेश्वर खरंच बरं करेल. मी माझ्या पतीला सांगितलं, आवाज दिलं. ते उठू शकत नव्हते. मग पडोळे सर त्यांच्या जवळ आले आणि त्यांना नमस्कार घेतलं आणि त्यांना समजून सांगितलं की आपली चुकी होऊ शकते. एखादी त्यांच्या लक्षात चूक आली की मी त्यांचे भाऊजी आले होते, त्यांचा दारू पिणाऱ्याचा सन्मान केला आणि खरंच त्यांच्या शब्दावर आम्ही सुट्टी घेतलं, घरी आलं. आणि आता खरंच माझ्या पतीची तब्येत जे डॉक्टर सांगत होती की तू गाडी नको चालवू, काही नको करू, आता ते 1 महिना झाला सतत गाडी चालवत आहे ना, संपूर्ण शेतीतलं काम करत आहे. पहा किती मोठी परमेश्वराची कृपा आहे. म्हणून म्हणतो की सर्वांनी इकडे तिकडे टवाळक्या न करता आपल्या भगवंताची एक तरी चर्चा बैठक पकडून पहा. ह्या बैठकीत बसून पहा काय अनुभव येते. आपल्या लहान असो की मोठे असो सर्व मुलांना आपल्या सोबत घेऊन चला आणि आपला परिवार
परिवाराची जतन करा. परिवार म्हणजे हेच मोठी शक्ती आहे आणि बाबांनी हेच सांगितले. एवढेच बोलते आणि नमस्कार करते. माझ्या बोलण्याचा जर काही चुकी झाली तर भगवान बाबा हनुमानजी मानते की बाबा जुंदेजी वाराणसी आई सेवक सेविका बालसेवक सर्व मला माफ करते. एवढेच बोलते. नमस्कार करते. नमस्कार. पण आपण आपलं लक्ष दुसरीकडे असते आणि ते परिस्थिती त्यांनी या ठिकाणी सांगितली. धन्यवाद. त्यानंतर किशोरजी झलके साहेब ते सुद्धा थोडक्यामध्ये आपले अनुभव व्यक्त करतो. मी त्यांना विनंती करतो. आपण सर्व मिळून भगवंताला आणि बाबाला एकट्याने प्रणाम करतो. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुगदेव जी को प्रणाम. परमात्मा नमस्कार. परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने आणि बाबा जुंदेजीच्या आदेशाप्रमाणे आजचे नवे हवन कार्य बाबांचे सेवक दिनेशजी ठाकरे साहेब यांच्या निवासस्थानी वेळेनुसार पार पडून एका भगवंताच्या चर्चाक्षेत्राला सुरुवात आहे. त्या चर्चाक्षेत्रामध्ये स्वयंसृष्टीचे विधाता बुद्धीचे दाता स्वयंशक्तिशाली भगवान बाबा हनुमान उपस्थित आहे. बाबा हनुमानजीला माझा प्रणाम. तसेच आम्हा सर्वांचे सद्गुरू या मानव धर्माचे संस्थापक वाईट व्यसनातून अंधश्रद्धेतून बाहेर नेणारे आणि आमच्या सर्वांचे सद्गुरू या मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुंदेजी उपस्थित आहे. बाबा जुंदेजीला माझा प्रणाम. तसेच आम्हा सर्वांची लाडकी आई बाबाच्या वेळोवेळी साथ देणारी बाबाच्या खांद्याला खांदा लावून चालणारी मातोश्री आई उपस्थित आहे. आईला माझा प्रणाम. तसेच या चर्चाक्षेत्राचे अध्यक्ष मंडळांतर्गत मार्गदर्शक जयनुजी झोळे अध्यक्ष यांना सुद्धा माझा नमस्कार. तसेच मंडळाचे संचालक बडोळे साहेब उपस्थित आहे. यांना सुद्धा माझा नमस्कार. कार्य परिसरातील मार्गदर्शक या धर्मांकाचे सुद्धा मार्गदर्शक माननीय आचार्य बाबांचे सेवक चर्चे साहेब उपस्थित आहे. साहेबांना माझा नमस्कार. तसेच या चर्चापैकीचे संचालक भरत दादा हे सुद्धा उपस्थित आहे. दादांना माझा नमस्कार. तसेच संपूर्ण मन आणि सर्व सेवक सेविका सर्व लहान मोठ्या सेवकांना सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार. तर 5 सेवक बांधवांनो, मार्ग खूप सुंदर आहे. पण या मार्गाला चालवता आलं पाहिजे तर हा मार्ग सुंदर आहे, नाही तर काही नाही. मार्ग भगवंतांना आपल्याला बाबांनी एका भगवंताची प्राप्ती करून सर्व लहान मोठ्या सेवकांना लाईनाच्या मोठ्याचा विचार न करता संपूर्ण भगवत प्राप्ती हे पुस्तक आपल्याला दिला. त्याचा सुद्धा आपण फायदा घेत नाही. आता शुद्धीकरणाचे कार्य झाले आणि काय चूक झाली आमच्या हातानं 12-13 दिवस बाकी होते आणि त्याच्यामध्ये माझ्या पत्नीला एवढा दुःख आला की खूप सांगताना न सुद्धा येते. पहा, माझी पत्नीला तिच्या पूर्ण शरीराभर मोठे मोठे लाल रंगाचे फोळे आले आणि खूप फोळे आले आणि ते मला सांगायला बसली. अजून मला माझ्या अंगाला खूप मोठे मोठे फोळे आले. मी तिने जेव्हा मला दाखवलं माझ्या डोळ्यातून आसरू पडले. कारण की मला शब्द होता माझ्या मार्गदर्शक झेंडोळे साहेब पुढे यांचा शब्द होता की हे कार्य आपल्या भगवंताजवळ उभा राहून भगवंताला सांगून सुरुवात करायची. तसंच केलं आणि माझ्या पत्नीला दुःख आल्यानंतर मला कार्यकर्ते साहेबांची आठवण आली. अरे भगवंता म्हणून मी आता काय करू. कार्यकर्त्याचा शब्द आहे की कार्य आपल्या घरीच राहून भगवंताला सांगून कार्य करायचे आहे.
आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे त्यागाची रक्षा होती, ते रक्षा टाकली आणि एकूण फुका मारल्या आणि ते तिला जेव्हा मी लावायला गेलो, तिला जेव्हा आपली साडी बाजूला केलं तर माझी हिंमत नाही होत तिला पोटं लावायला काय करावं. खूप विचारात पडलो आणि भगवंता म्हणलं अशी आपत्ती का आमच्यावर आली, कुठं चुकलो आम्ही. चुका स्वतः 3-4 दिवस गेले आणि ते सांगायला लागली का माझ्या हाताने एक चूक झाली. मी म्हणलं होतं मला तुम्हाला ते वावरात जात आता हिरा आणला आणि मी माझी आठवण म्हणून गेली, हिरा आणला नाही. त्या दिवसात तिला वन लागली आणि वन किती पडली ते म्हणून तुम्हाला वाईट शब्दात बोललो. हा चूक लक्षात आली. त्या चुकीमुळे तिथं घेतलं आणि दिवस बरोबर माझी पत्नी चुलीजवळ बसली होती. मी तिला म्हटलं काय तुझे फुले काय म्हणतात, एकही फुला नाही म्हटलं, कुठं गेलं काही समजतच नाही होते. अशी महान कृपा त्या भगवंताची. म्हणून कुठं कार्यक्रम असली, चर्चा बैठक असली आम्ही जात राहतो, पाणी राहो की पाऊस राहो. मी अकोलीमधून पुढल्या चर्चा बैठक मध्ये जात राहतो, कधी कधी याही गाडी येतो. मला जशी वेळ भेटली तसे मी भगवंताचे कार्य करत राहतो. तुम्ही करा, मी पण करीन. आणि माझ्या बोलण्यात चालण्यात काही चूक झाली असेल, सर्वप्रथम भगवान बाबा हनुमानजीला माफी मागतो, मानकाजी बाबा जुंबेजीला माफी मागतो, मातोश्री वाराणसीला आईला माफी मागतो आणि उपस्थित संपूर्ण मन आणि सर्व सेवक सेविका सर्वांना माफी मागतो आणि आपले 2 शब्द इथं थांबवतो. सर्वांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार. अगदी थोडक्यामध्ये सांगितल्याप्रमाणे आपण या ठिकाणी सांगितले आणि सत्य आहे. भगवत कार्यामध्ये जाणे किती गरजेचे असते हे या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्व सेवकांना माहिती आहे आणि प्रत्येकाला काही ना काही बैठकीमध्ये घेऊन जायचे आहे. आणि त्याकरिता आपण या बैठकीवर आलेलो आहोत आणि आतापर्यंत आपल्याला ते सुंदर मार्गदर्शन मिळाले. याच्यानंतर सुद्धा मिळणार आहे. धन्यवाद साहेब. यानंतर बाबांची सेविका आशाबाई लांजेवार नागपूर हे सुद्धा आपले अनुभव व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरच्या वतीने आज ह्या मेंढे गावामध्ये 9वे हवन ठाकरे दादाकडे नुकतेच पार पडले आणि एका भगवंताची चर्चा बैठक सुरू झालेली आहे. त्यामध्ये स्वयं बाबा हनुमानजी उपस्थित आहे, त्यांना माझा प्रणाम. तसेच सगळ्यांचे सद्गुरू महान त्यागी बाबा झुंडेजी उपस्थित आहे, त्यांना सुद्धा माझा. तसेच सगळ्यांची लाडकी वाराणसी आई ठुबरीकर उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा माझा प्रणाम. तसेच आजचे अध्यक्ष काकाजी उपस्थित आहेत, झोडे काकाजी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा माझा नमस्कार. तसेच गट नंबर 9चे मार्गदर्शक आणि संचालक पडोळी काकाजी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा माझा नमस्कार. तसेच गट नंबर 9चे मार्गदर्शक नागतोरे काकाजी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा माझा नमस्कार. तसेच सोटे बाबा उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा माझा नमस्कार. संचालक दादा सुद्धा उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा माझा नमस्कार. मंच आणि सेवक सेविका बाळगोपाळ सगळ्याला माझा नमस्कार. बघा ही बैठक 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियमावर असते. आलेले अनुभव माझ्यावर तर इतके काही अनुभव आलेले आहे की सांगतो म्हटलं तर रात्र होते. पाणी खूप दुःखी होती, अशी काही दुःखी होती की माझे पतिदेव फार दारू प्यायचे. त्यांची दारू अशी होती की दिवसभर प्यायची. त्याचा एक कोंडोडा होता आणि त्या कोंडोड्यामध्ये दारू राहायची आणि घुट प्यायची. कामावरून आले की प्यायचे, कामावर बरोबर जायचे नाही. राखेलचा धंदा दारूचा अड्डा बरोबर होता. माझा राखेलचा धंदा होता कारण मी त्यांच्या बरोबर जायची. त्यावेळेस देवळाची बायको मला ओळखत होते कारण की माझे पती बेवडे होते तर मी तर बेवडी झालीच होती त्यांच्याबरोबर. कारण की त्यांच्या समोरही मारायचे मला. म्हणजे
इज्जत काहीच नव्हती. आज बघा मी कोणत्या इज्जतीमध्ये आहे. आज माझा हा परिवार, हे गणगोत आहे माझे. मी माझ्या गणगोताकडे जाणार नाही, पण ह्या भगवत कार्यात ज्या तारखेची मी मार्गात आलेली आहे त्या तारखेपासून मी भगवत कार्य कधीही सोडले नाही. मी धंदाही करायची जायचा, माझे डोळेही गेले होते, पण ह्या मार्गात माझे डोळे सुद्धा आले. माझं वजन इतकं काही होतं, कारण की सातकच सांगते थोडक्यामध्ये माझं वजन 100 किलोला 1 किलो कमी होतं. मला कोणी याच्यामध्ये घ्यायचे नाही माझे पती मरण पावल्यावर, कारण की पतीच्या मागे पत्नीची इज्जत राहते आणि पत्नीच्या मागे पतीची इज्जत राहते. पण आज मला खूप आठवते त्यांचं, पती असले, देवदार असो, त्या जुगार असो, त्यांना सुधारायचे पैसे आपल्याला करायचे आहे. आज ह्या वळीमध्ये मला इतकं काही आठवते त्यांचं की कोणी म्हणून नव्हतं शकत. कसे असतं आपल्या दारामध्ये, पण पिण्यामुळे गेले माझे पती. आज बघा लहान लहान मुलं होते, मी संसार असा काही काढला, कारण की मला मार्गाची संगत मिळाल्यापासून माझी सुधारणा झाली आणि मार्गातच आल्याच्या नंतर माझ्या मुलाबाळाचंही लग्न झाले. आज बघा मी इतकी आनंदित आहे, कारण आपल्याला मार्गदर्शकाच्या शब्दाकडे लक्ष द्यायचं आहे. मार्गदर्शक का सांगतो आपल्याला? पहिल्या दिवशी मार्गाचं तोटी आठवण ठेवायची आहे. कोणी काय करतात सेवा, पहिल्या दिवसाची आठवण ठेवत नाही, दुःखाचे पात्र होतात जुने असताना, आणि मग आपण मार्गदर्शकाचा गाठ ठोकतो. आपण आपल्या कर्माने चुकत असतो, मार्गदर्शकाच्या याने नाही चुकत, आपण आपल्या कर्माने चुकतो आणि त्या कर्माचे फळ आपल्याला भोगावं लागते. कारण मला खूप अनुभव आलेले आहे. मी इतकी दुःखी होती की मला खायलाही होतं. माझे पती मरण पावल्याच्या नंतर माझ्या मागं माझी सासू, 4 मुलाचा 2 मुलं 2 मुलीचा परिवार, असं आम्ही 6-7 जणांचे होतो. आम्हाला लढ यायचा, दिवसा वापरता गंगावर जायची, संध्याकाळी आचार्याबरोबर जायची. असं करता करता मुलीचे सुद्धा लग्न केले, मुलाचे सुद्धा लग्न केले. आज माझे मुलं मला इतका आनंदित ठेवतात की माझी आई म्हणजे वडील आहे. वडील आता मला मान देतात आणि मला सुखी ठेवतात. माझं एवढंच काही दुखलं तरी आई आई करून माझ्या जवळ येतात. तसंच माझ्या दोन्ही सुना सुद्धा आहेत. कारण आपण एक तरी व्यक्ती आपल्या घरातून भगवत कार्यात किंवा बैठकीत गेला तर तो अनुभव आपण घरी सांगू शकतो. काही लोकांनी असं पकडून घेतलेलं आहे का बैठकीत जायचं, का भगवत कार्यात जायचं असं म्हणतात. पण मी अनुभव घेतलेला आहे, धंदा आजचा धंदा उद्या मिळतो आपल्याला. आज आपण भगवत कार्यात गेलं, आज आपली रोजी पडली तर उद्याला ती रोजी मिळणंच मिळणार. असा माझा अनुभव आहे. मी इतकी लठ्ठ असताना एका मार्गदर्शकाचा शब्द कसा मिळाला मला, त्या दिवशी माझा जीव वैतागला होता. असं वाटत होतं की कोणा रिक्षा, आपण रिक्षा करायचा नाही. कमरीला कपडा बांधला, बाटल बांधली, माझे दोन्ही बाळमेंदी चालू शकत नव्हती, रांगत चालायची, भीतीला हात देऊन चालायची. पण माझी मुलं मला चांगलं पाहत होते. मी घरी सांगितलं नाही. माझ्या पडोळे काकाजीकडे सकाळी 7:30ला निघली तर 10ला काकाजीकडे पोहोचली. माझी काकू अचूक झाली की तू आली कशी, तुझ्यानं चालणं होत नाही, तुला कोणी याच्यात घेत नाही, तू आली कशी. तर बघा तिने कॉफी करून दिलं मला, जेवण करा बाई म्हणे. माझी काकू खूप छान आहे, असे मार्गदर्शकही मिळणार नाही ना अशी काकू मिळणार नाही. मग म्हणते आराम कर, तुमचे भाऊ येतील आता. मला विचारलं तर म्हणते तू बैठकी कशी धीरे धीरे येत जाणं का चालू. म्हटलं इथून तेथूनही चालू नाही शकत, माझं वजन इतकं वाढलं, मला कोणी ऑटोमध्ये घेत नाही. बघा मी भगवंताला वचन दिलं माझ्या काकूच्या म्हणल्याप्रमाणे. जसं काकूने सांगितलं येता मी तू भगवंताला सांग, भगवंता तुम्ही मला चर्चा बैठकीत नेणार यार.
आणि जाताना तू भगवंताला सांग, भगवंत तुम्ही मला घरी पोहोचवणार आहे. अशा प्रकारे मी शब्द ठेवले आणि माझे काकाजी आल्याच्या नंतर मला जेवण करायला लावलं. बाई तू जाशील कशी? भाऊ म्हटलं जशी मी आली मी भगवंताला सांगून आली तर भगवंतात आता तुम्ही सांभाळणार. त्या दिवशी माझ्या जीवनाची हत्या होती. मी घरी सांग, कारण की कंटाळून गेली होती मी. माझे पाय एवढाले, हात एवढाले, मला ॲटोवाले घ्यायचे नाही. असा करता करता बघा काकाजी म्हटलं मी जाते. काकाजी तुम्ही घाबरा नको, मी बरोबर. ती बाटल माझ्या कमरेला दुपट्ट्याने बांधून ठेवावं लागत होती, कारण की ती चालली तर पाणी प्यायची. असा करता करता माझ्या काकूचे शब्द मला खूप छान पडले आणि त्या तारखेपासून मी बैठक अशी खंडित केलेली नाही. केव्हा खंडित झाली असेल एक तर माहितीच गेली असेल तर, किंवा माझी प्रकृती जास्त सिरियस असेल तेव्हा. पहा असे कार्य आपल्याला करावं लागेल, कार्याकडे लक्ष द्यावं लागेल. आपल्या कुटुंबाचे रथाचे दोन चाक मजबूत ठेवावं लागेल, कारण की आपली कुटुंबातच एकता पाहिजे. आपण कुटुंबात एकता ठेवू तरच शेवकात एकता होते. आपला कुटुंब बरोबर नाही राहील तर एकता होऊ शकत नाही. आजकाल तर सेवक असं करतात, सेवक शेवकाकडे लक्ष पडलं तर तो मागे दोन करून उभा राहते, न लक्ष करतात, पण नमस्कार घेत नाही. याला हा मार्ग म्हणत नाही. हा एका अगरबत्तीचा मार्ग होता. हा एका अगरबत्तीवर आपल्याला एवढं इतकं दुःख दूर केलं. माझे डोळे सुद्धा आंधळे होते, सगळ्याला माहीत आहे. गट नंबर 9 मध्ये मार्गदर्शकांना माझ्या बसलेले गट नंबर 9चे नागतोरे यांनी दोघांनी मला आणि माझ्या मुलांनी मला हॉस्पिटलला नेलं. गॅरंटी आहे नाही, डोळ्याची गॅरंटी दिली नाही. माझे 6 ऑपरेशन डोळ्याचे झाले आहे. बघा कोणत्या नाही कोणत्या रूपाने आपल्याला सेवक मिळते. बघा हा हॉस्पिटलमधून वापस आणलं, हा हॉस्पिटलमध्ये मला नेलं नाही. अखेर 1 सेविका 2 सेवक मिळाले. मी मेडिकलमध्ये लढत बसली होती. काहून आल तुम्ही लढता म्हणे. बापू मला काही दिसत नाही डोळ्याने आणि माझं ऑपरेशन होत नाही. पहा म्हणजे मी तुम्हाला चिठ्ठी लिहून देते. त्यांनी चिठ्ठी लिहून दिली त्या दवाखान्याची. मी कंटाळून गेली होती, मी आता दिसली नसती डोळ्याने. त्यानंतर एक शेवट मिळाला रात्री फुलावर, त्यांनी तसंच म्हटलं, त्यांनी चिठ्ठी लिहून दिली. भगवंत असे चमत्कारी आहे आपले. एक सेविका भेटली, तिने अशा 3ही चिठ्ठ्या बॅगमध्ये माझ्या मुलींनी टाकल्या, कारण की तिला मेहमध्ये ड्युटी आहे. तर तिने सांगितलं एक तर बॉम्बे, हैदराबाद अशा हॉस्पिटलला आईचं ऑपरेशन होऊ शकते, नाही तर ऑपरेशन काही होऊ शकत नाही. बघा भगवंताची लीला. माझ्या मुलाच्या मुखातून निघालं की आई काही म्हणत होती की 3 चिठ्ठ्या लिहायला दाखव. तसाच लगेच चिठ्ठ्या काढल्या आणि काकाजीला आम्ही फोन लावला. आमच्या पडोळे काकाजीला फोन लावला आणि पडोळे काकाजी जरूर शब्द मिळाले, अरे काही नाही काही तुझ्या आईला दिसत आहे म्हणे, आखरीचा इलाज करून टाक. पहा लगेच मला ॲडमिट केलं. 7 दिवस ॲडमिट केलं, रिपोर्ट तयार केलं. माझ्या काकाजीच्या शब्दावर माझे डोळे आले. माझे 6 ऑपरेशन झाल्यामुळे पूर्ण खोका, पण मी भगवत कार्य सोडत नाही. कारण की किती लहान होतो, माझे मुलं नाही म्हणतही नाही, पण मीच विचार करत असते. पहा वेळ कमी आहे, सांगतं म्हटलं तर खूप काही आहे. इतकंच 2 शब्द बोलून मी माझी जागा देते. सगळ्याला माझा नमस्कार. माझं चुकलं असेल तर भगवंत मला माफ करतील, अध्यक्ष माफ करतील, माझे मार्गदर्शक माफ करतील. सगळ्याला माझा नमस्कार. परमपूज्य परमात्मा श्लोक मंडळाचे संचालक आदरणीय रवींद्रजी खापरे साहेब हे मंचावर आपले स्थान ग्रहण करते अशी मी त्यांना विनंती करतो. आणि महादेवराजी चौडे साहेब मार्गदर्शक हे त्यांच्या भूतकाळात स्वागत करते अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद काकू. आपण सुद्धा या ठिकाणी आपली सत्य परिस्थिती त्यांच्या
99 किलो वजन होतं, 100ला 1 कमी त्यांनी सांगितलं. आणि 6 ऑपरेशन सुद्धा झाली झाले, परंतु भगवंताचा विश्वास त्यांच्या कमी नाही गेला. रामभाऊ क्षीरसागर मुक्काम मोहाळे ते सुद्धा आपले अनुभव व्यक्त करतील थोडक्यामध्ये, अशी मी त्यांना विनंती करतो. भगवंताला बाबा फडवून भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, महान त्यागी बाबा सुखदेव जी को प्रणाम, परमात्मा नमस्कार जी. परम पूज्य परमात्मा एक श्लोक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आज मेंढेगाव राहील बाबांचे शहर श्रीमाननीय दिनेश भाऊ ठाकरे यांच्या निवासस्थानी नवे हवन कार्य पार पडले आणि त्यानिमित्त या भगवत दिनाच्या चर्चाबेडीला सुरुवात आहे. या चर्चाबेडीमध्ये स्वयंसृष्टीचे विधाता भगवान दादा हनुमानजी उपस्थित आहेत. भगवंताला माझा प्रणाम. तसेच मानव धर्माचे संस्थापक सर्व सेवकांचे सद्गुरू महान देवी बाबा जिंदेजी उपस्थित आहेत. बाबांना माझा प्रणाम. ते सर्व सेवकांचे आई मातोश्री वानवशे उपस्थित आहेत. आईंना माझा प्रणाम. तुम्ही आजच्या चर्चाबेडीला लाभलेले अध्यक्ष महोदय श्रीमाननीय धुळेजी काकाजी यांना माझा नमस्कारजी. त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असणारे मंडळाचे संचालक यांना सुद्धा माझा नमस्कारजी. त्याचप्रमाणे मंडळाचे माजी संचालक श्रीमाननीय मासुदराव पडोळे साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार. त्याचप्रमाणे धार्मिक परिसरातील परमपूज्य परमात्मा शिवमंडळाचे मार्गदर्शक माझे सुद्धा मार्गदर्शक श्रीमाननीय महादेव चौरे साहेब यांना सुद्धा माझा नमस्कारजी. आणि मंचावर उपस्थित असणारे मंडळाचे पदाधिकारी मार्गदर्शक ज्येष्ठ सेवक आणि मंडपात उपस्थित असणारे सेवक यांना नमस्कारजी. त्या सेवक बंधू बहिणींनो, आपण दुःख येण्याबरोबर आपण त्या मार्गामध्ये प्रवेश करत नाही. आपल्याला ज्या प्रकारचे दुःख असतात त्या प्रकारचे आपण याच्यावर उपचार करतो, परंतु आपल्याला पुढे समाधान मिळत नाही आणि नंतर आपण त्रासून जातो. उपचार करतो, त्रासून जातो, परंतु आपल्याला समाधान मिळत नाही आणि नंतर आपल्याला त्या मार्गाचा सेवक लागतो आणि त्या सेवकाच्या मार्गदर्शनातून त्यांच्या माध्यमातून आपण या मार्गात प्रवेश करतो. आणि या मार्ग म्हणजे आपण सर्व करून थकतो त्यावेळेस शेवटचा उपाय हा मार्ग आहे. या परमात्मा एक मार्गाचं दुसरं नाव आहे मोक्षप्राप्तीचा मार्ग. या मार्गामधला सेवक त्याच्या मृत्यू झाल्यानंतर कधीच त्याचा आत्मा सर्वांशी लक्ष येऊन फिरत नाही, त्याला मोक्ष प्राप्त होतो. बघा, माझ्या सुद्धा परिवारामध्ये दुःखच होते. माझ्या मुलीची तब्येत हमेशा बराबर राहत होती आणि मला दारूचा आणि जुवेचा छंद होता. त्याच्यामुळे मुलीच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष राहायचे नाही आणि तिची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली होती. त्यावेळेस माझ्या गावामध्ये पक्कीचे भागाच्या हयातीमधील श्लोक होते ठाकरेजी आणि माझ्या काकाच्या घरी सुद्धा मार्ग होता, ते सुद्धा कच्चीमध्ये होते. त्यांनी मला मार्गदर्शन केले की तू हा सर्व छंद सोडून हा मार्गात प्रवेश कर. परंतु माझ्या विश्वास या मार्गावर बसत नव्हता, कारण की आपल्याला मोठं पूर्ण शौक आहे आणि जे काही आपल्याला छंद आहे ते सर्व सोडावे लागेल आणि आपण कसं ह्या छंदाशिवाय राहू. परंतु महाशोक बंधू वडील ज्याने या मार्गाची अवहेलना केली, ज्याने या मार्गाला तिरस्कार केला, बाबाच्या कृपेने असा त्यांचा प्रसंग आला की त्यांनी स्वतःहून या मार्गात प्रवेश केला आणि ते सेवक बनले मार्गाचे. माझ्या मुलीची तब्येत एका दिवशी खूप बिघडली आणि मी ठाकरेजीकडे माझी पत्नीच्या मुलीला घेऊन गेली आणि त्यांनी त्या मुलीला तिथे येण्यास नकार दिला की तुझ्या पत्नी जेव्हा आहे तो दारू करतो, जुवा करतो आणि खूपच शौकीन आहे आणि खूपच त्याला व्यसन आहे, त्यामुळे मी तुझ्या मुलीला तिथे देऊ शकत नाही. परंतु माझ्या पत्नीने त्यांना रिक्वेस्ट केली आणि त्यांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन त्या मुलीला माझ्या तीर्थ दिलं आणि त्या तीर्थामध्ये माझ्या मुलीला आराम लागला. त्यानंतर मी 2-3 दिवस घरी विचार केला आणि विचार करून नंतर माझा प्रवेश केला. माझा प्रवेश केल्यानंतर 1 वर्ष जवळपास माझे पहिले मार्गदर्शक कामठी परिसरातील सावंगी नव्हते. 1 वर्ष जवळपास कच्चीचे कार्य केले आणि भगवंताच्या बाबाच्या कृपेने मला 1 वर्षानंतर त्यागाच्या कार्याचा योग आला आणि त्यागाचे कार्य मार्गदर्शनाचा शब्द घेऊन त्यागाच्या कार्याला सुरुवात केली आणि माझे काही दिवसानंतर पहिला त्यागाचे कार्य फेल झाले आणि नंतर काही दिवस कच्चीचे करून आणखी दुसऱ्यांदा त्यागाचे कार्य घेतले. दुसऱ्यांदा पण माझे त्यागाचे कार्य फेल झाले आणि जेव्हा तिसऱ्यांदा कार्य घ्यायला गेले मी त्यागाचे, तेव्हा मला एकदा शेवटीने म्हटले की बाबाने सत्य मर्यादा केली, आता प्रेम राहिलं, ते तिसऱ्यांदा तुझे कार्य फेल झाले तर तुझा योग नाही कार्याचा. आणि त्यानंतर मी तिसऱ्यांदा शब्द घेऊन त्यागाचे कार्य सुरू केले.
त्याला ते कार्य सुरू असताना 1 महिना झाल्यानंतर माझ्या मुलीची तब्येत आमची खूप बिघडली, अशी बिघडली की तिला खोकला असा म्हटला की श्वास घेता येत नव्हतं, दम घ्यायला आणि श्वास घ्यायला खूप तकलीफ होती आणि बोलता सुद्धा येत नव्हतं. आता म्हटलं काय करावं आपण, दुसऱ्यांदा त्याचे कार्य खंडित केले तर आपल्याला योग नाही करायचा. नंतर मी भगवंतासमोर शब्द ठेवला आणि मार्गदर्शकाला सुद्धा मी फोन केला नाही. भगवंतासमोर शब्द ठेवला आणि भगवंता म्हटलं आता काही होय माझ्या काय तुझी आधी आहे, पण तुम्ही माझे कार्य करायचे खंडित करणार नाही आणि माझी मुलगी होण्याच्या दिवशी चांगली खेळली पाहिजे असा शब्द परमेश्वरासमोर ठेवला. परमेश्वराने माझा शब्द ऐकला आणि माझी मुलीचा धीरे धीरे आराम होऊ लागला पद्धतीला धावण्याच्या दिवशी पूर्णपणे दुरुस्त झाली आणि त्यांनी धावण्याची खेळू लागली. ह्याशिवाय कंटिन्यू ज्याप्रमाणे कुंभार नक्की शिजवतो आणि तो पकवण्यासाठी भट्टीमध्ये टाकतो आणि ते पकल्यानंतर भट्टीतून काढतो आणि वाजवून टाकतो. जे नरकत्र आठवण असते त्याला बाजूला ठेवतो आणि जे वाजत नाही त्याला पुन्हा भट्टीत टाकतो. त्याप्रमाणे भगवान सुद्धा शेवकाची परीक्षा देत असतो आणि जो ज्याचे धैर्य मजबूत झाले, जो पक्का झाला त्याला त्या पक्कीच्या गाड्याचा योग मिळतो. वेळच्या अभावी एवढे बोलून माझ्या शब्दाला इथे विराम देतो. सर्वांना माझा नमस्कार.